तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर महाट्रान्सकोकडून एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. याच्यामध्ये इंटरनल नोटिफिकेशन आपण ज्याला म्हणू शकतो, की जे एम्प्लॉईज ऑलरेडी महाट्रान्सकोमध्ये जॉबवर आहेत त्यांना ॲज अन असिस्टंट इंजिनियर म्हणून ते जॉईन होऊ शकतात. तर त्याच्यासाठी कोण कोण एलिजिबल आहेत आणि आपली जी नवीन एक्सटर्नल जी भरती होती, ज्याचे आपण ऑलरेडी फॉर्म फिलअप केले होते, एक्झाम डिसेंबरमध्ये होणार होती, ती एक्झाम कधी होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल. आपण डिस्कससुद्धा केलं होतं की मार्चमध्ये आपली एक्झाम होईल अकॉर्डिंग टू द न्यूज. तर ते खरं आहे का हे आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत समजून येईल आणि ह्याच PDF तुम्हाला त्याचा आन्सरसुद्धा मिळेल. तर डिस्कस करूया. डिपार्टमेंटल ज्युनियर इंजिनियर और डेप्युटी चीफ टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टीम, म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रिकलच, ज्याला आधी म्हणायचे सिनियर ऑपरेटर, ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे डिप्लोमा आहे आपण म्हणू शकतो इलेक्ट्रिकलचा, आणि डिपार्टमेंटल एम्प्लॉईज ज्यांच्याकडे डिग्री आहे इलेक्ट्रिकलमधली, ते सगळे असिस्टंट इंजिनियर म्हणून ॲज अन एक्झामला अपिअर होऊ शकतात आणि त्यांचं ह्या जॉब नोटिफिकेशनमध्ये ते कन्सिडर होऊ शकतात. पण त्याच्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स किती लागणार आहे, तर मिनिमम 5 years टू द कंपनी ऑन रेग्युलर बेसिस फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन. म्हणजे मिनिमम 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव असलेला पाहिजे जर तुम्हाला ह्या एक्झामसाठी किंवा ह्या पोस्टसाठी एलिजिबल व्हायचं असेल तर. टोटल 130 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये डिप्लोमासाठी वेगळ्या जागा ठेवलेल्या आहेत 65, आणि ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांच्यासाठी सुद्धा 65 जागा आहेत. डिप्लोमा असेल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 65 आहेत, डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 65 आहेत. इथे प्रत्येक कास्ट कॅटेगरी वाईज बायफर्केशन तुम्हाला इथे दिसून येईल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पे स्केल जसा एक्सटर्नल नोटिफिकेशनमध्ये आहे सेम आहे. 49,210 बेसिक असेल आणि ॲप्रॉक्सिमेटली इन हँड सॅलरी 70 to 80च्या आसपास आपल्याला मिळू शकते. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय आहे, तर फॉर जे डिप्लोमा होल्डर आहेत, ज्युनियर इंजिनियर और डेप्युटी चीफ टेक्निशियन, ज्यांच्याकडे ऑलरेडी डिप्लोमा ज्यांनी कंप्लीट केलेला असेल त्यांना एक्सपिरियन्स 5 years पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांना पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असं असणं गरजेचं नाही म्हटलं आहे, पण इथे त्यांनी दिलेलं आहे की मिनिमम 5 years त्यांनी कंपनीमध्ये रेग्युलर बेसिसवर सर्व केलेले पाहिजे. म्हणजे डिप्लोमा असेल तरीसुद्धा तुम्ही एलिजिबल आहात. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकलमध्ये डिग्री असेल तरीसुद्धा तुम्ही इथे एलिजिबल आहात. आणि ती जी डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे तिथे MSBT किंवा AICT अप्रूव्ड युनिव्हर्सिटीमधूनच तुम्ही केलेलं पाहिजे. ओके. त्यानंतर अजून एक पॉईंट आहे की पार्ट टाईम किंवा ज्यांनी डिस्टन्स एज्युकेशन केलेलं आहे ते एलिजिबल आहेत की नाही, तर येस ते सुद्धा एलिजिबल आहे. तिथे मेन्शन केलेलं आहे क्वालिफिकेशन इफ एक्वायर्ड इन पार्ट टाईम और डिस्टन्स एज्युकेशन मोड शॅल बी हेल्ड एलिजिबल प्रोव्हाइडेड इन द सेट डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. म्हणजे पार्ट टाईम किंवा डिस्टन्स एज्युकेशन जर तुम्ही घेतलं असेल नंतर तरीसुद्धा तुम्ही एलिजिबल आहात. अपर एज मॅक्झिमम लिमिट आहे 57 years. डोमिसाईल महाराष्ट्राचं कंपल्सरी आहे. त्यानंतर जर तुम्ही कुठल्या रिझर्वेशनमधून अप्लाय करणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सगळं तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करावंच लागेल. बाकीचे जे काय एक्सटर्नल जे पॉईंट आहेत EWSसाठीचे किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे ते आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिसून येतील. जे नॉर्मल आपल्या एक्सटर्नल नोटिफिकेशनमध्ये होते सेमच आहे, ते आपण जास्त इथे डिस्कस नाही करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर PDF तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे, तर आपली सेम ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ऑनलाईन टेस्टचा पेपर पॅटर्न काय आहे किंवा सिलेबस काय आहे हे पण डिस्कस करूया. पेपर पॅटर्न सेम जसं एक्सटर्नल AEचे जे नोटिफिकेशन आहे सेम इंटरनलसाठी पण सेमच आहे. 50 मार्क आपले इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन्स येतील 110 मार्कांसाठी, म्हणजे 2.2 मार्काला एक क्वेश्चन असेल. त्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये असेल आपलं रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि टेस्ट ऑफ मराठी सेम 40 क्वेश्चन्स 20 मार्क, 20 क्वेश्चन 10 मार्क्स आणि 20 क्वेश्चन 10 मार्क. म्हणजे 0.5साठी नॉन टेक्निकल असेल, टेक्निकल आहे ते 2.2 मार्क्ससाठी असेल. मॅक्झिमम आपल्याला टेक्निकलमध्ये स्कोअर करायचे. टोटल 130 क्वेश्चन आणि 150 मार्क्स आपल्याला 2 तासामध्ये सॉल्व करायचे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, येस निगेटिव्ह मार्किंग आपल्याला आहे. 1/4 म्हणजे 0.25% निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि प्रत्येक पार्टमध्ये म्हणजे टेक्निकल म्हणा किंवा रिझनिंग, ॲप्टिट्यूड किंवा मराठी सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉन-झिरो मार्क्स स्कोअर करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क्स स्कोअर करायचे, कुठलंही सेक्शन अनअटेम्प्टेड सोडायचं नाही आहे किंवा निगेटिव्ह पण तुमचे मार्क्स गेलेले नाही पाहिजे चुकून. तर त्यामुळे त्याची आपण खात्री करूया. While drawing the select list out of 150 marks obtained in the written test will be converted into 100 marks. म्हणजे 150 मार्काचा आपला पेपर होणार आहे, पण जी फायनल मेरिट लिस्ट होईल ती 100 मार्कामध्ये कन्वर्ट करून आपल्याला जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती दिसेल.
टेस्टचे सेंटर बरेच आहेत महाराष्ट्रातले, इथे लिस्ट आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अजून काय काय इम्पॉर्टंट आहे, ॲप्लिकेशन फीज ओपन कॅटेगरीसाठी 700 फीज आहे. ओपन कॅटेगरीच्या व्यतिरिक्त सगळ्यांना 350 फी आहे. आणि दिव्यांग कॅन्डिडेट जे असतील, दिव्यांग एम्प्लॉई जे असतील, त्यांना कुठलीही इथे फी भरायची नाही. ॲप्लिकेशन फी शॅल नॉट बी ॲप्लिकेबल टू दिव्यांग पर्सन. ओके, ऑनलाईन वगैरे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी भरू शकता. एक्झॅक्ट फॉर्म फिलअपची प्रोसेस अजून स्टार्ट झालेली नाही, फक्त नोटिफिकेशन आलेलं आहे. इथे 10th पॉईंटमध्ये दिलेलं आहे, द लिंक फॉर ऑनलाईन अप्लिकेशन शॅल बी मेड अवेलेबल शॉर्टली. द नोटिफिकेशन रिगार्डिंग अवेलेबिलिटी ऑफ लिंक फॉर मेकिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी पब्लिश ऑन कंपनीज वेबसाईट सेपरेटली ॲज सून ॲज URL अवेलेबल फॉर द सेम. म्हणजे अजूनही नोटिफिकेशन, फक्त नोटिफिकेशन आलं, आपल्याला फॉर्म फिलअपची प्रोसेस स्टार्ट झालेली नाही आहे. ते जसं स्टार्ट होईल मी टेलिग्रामवर मेसेज टाकून तुम्हाला प्रोव्हाइड करेन. टेलिग्रामची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. फॉर्ममध्ये काय काय लागेल, काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे, ते सगळ्या गोष्टी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्सटर्नल जे आपलं AEची जी पोस्ट आहे त्याचं एक्झाम कधी होईल याबाबतीत गॅरंटी नव्हती. आता ही जी एक्झाम आहे इंटरनलची, इंटरनल कॅन्डिडेट्स, इंटरनल एम्प्लॉईजची, ती मार्च 2024ला लिहिलेली आहे. आणि खाली नोट वाचा, जर तुम्ही वाचली नसेल, लिहिलेलं आहे ऑनलाईन टेस्ट विल बी हेल्ड अलॉंग विथ ऑनलाईन टेस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन ॲडव्हर्टाईज वाईड ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2023 अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंट. म्हणजे जर ह्यांनी ह्याची टेंटेटिव्ह डेट इंटरनलची मार्च 2024 दिलेली आहे, म्हणजे जी एक्सटर्नलची डेट आहे, एक्सटर्नल नोटिफिकेशन जे आलं होतं AEसाठीचं, त्याची आणि ही एक्झाम दोन्ही एकत्रच होतील. कारण AEच्या पोस्टसाठीच आहेत, त्यामुळे आपलीसुद्धा एक्झाम मार्चच्या आधी होणार नाही, एवढं आपल्याला कन्फर्म कळलेलं आहे. आपल्याला डेट आपण डिस्कससुद्धा केली होती, 23 मार्च डेट ती असू शकते. त्या अकॉर्डिंग आपण सांगू शकतो की एक्झाम जी एक्सटर्नल कॅन्डिडेटची आहे, म्हणजे जे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2023 आहे, ती मार्चमध्ये होईल किंवा त्यानंतर होऊ शकते, पण मार्चच्या आधी होण्याचे चान्सेस कमी आहेत. तर ज्यांनी अजूनही प्रिपरेशन केलं नसेल ते प्रिपरेशन करू शकता. आत्तासुद्धा तुम्ही स्टार्ट करा. कसं प्रिपरेशन करायचं आहे, कसे दिवस आता यूज करायचे आहे, टेस्ट सिरीज वगैरे कसं करायचं आहे, सिलेबस कसा आहे, कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या एंड स्क्रीनलासुद्धा तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे, ह्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही डाऊट असतील खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि प्रिपरेशन करायला लागा. जे ऑलरेडी ज्यांचं मिस झाला असेल चान्स, अजूनही आपल्याकडे टाईम आहे मार्चपर्यंत. तसं तर आपल्याकडे ऑफिशियल वेळ कळलेली आहे, म्हणजे ऑफिशियली आपल्याकडे आता मिनिमम 60 डेज तरी आहेत, 2 महिने आपल्याकडे आहेत. तर बेस्ट तुमचा एफर्ट मारा आणि असिस्टंट इंजिनियर म्हणून महाट्रान्सकोमध्ये लवकरात लवकर जॉईन व्हा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब नोटिफिकेशनसोबत.